यवतमाळ जिल्ह्यात 19,000 हेक्टरचे नुकसान झालेले आहे। यवतमाळ जिल्ह्यात गत 4 दिवसांपासून जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहेत। झालेल्या अतिवृष्टीने नदीकाठच्या शेती शिवारातील 19,000 हेक्टरवरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। तर या अतिवृष्टीने 27 जनावरांचा मृत्यू झाला, 55 घरांची पडझड झाली आहे। मंगळवारी दिवसभर झालेल्या पावसाने उमरखेड तालुक्यातील 2 गावांचा संपर्क तुटला, तर झरी आणि वणी तालुक्यातील काही गावांमधील वाहतूक ठप्प झाली होती। यवतमाळ जिल्ह्यात आणि जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने गत 4 दिवसांपासून धुवाधार पाऊस सुरू आहे। या पावसाने मंगळवारी उमरखेड, झरी आणि वणी तालुक्यात चांगलाच कहर केला। अतिपावसाने उमरखेड तालुक्यातील पळशी आणि चिंचोली संगम या गावाचा संपर्क तुटला होता, तर पुलावरून पाणी वाहत असल्याने झरी तालुक्यातील मानवी ते बोरी हा रस्ता बंद झाला होता। वणी तालुक्यातील बोरी ते मूर्ती आणि शिवनी ते चिंचोली हा मार्ग बंद राहिला, यामुळे या भागातील वाहतूक खोळंबली होती। सकाळी 10 पर्यंत यवतमाळ जिल्ह्यात सरासरी 35 मिमी पावसाची नोंद करण्यात आली। या पावसाने 10 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद केली। पूर परिस्थितीत 27 जनावरांचा मृत्यू झाला, तर अतिपावसाने 55 घरांची पडझड झाल्याची नोंद करण्यात आली आहे। अजूनही नुकसानीचे पंचनामे सुरूच आहे।